ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणते प्रतिमाला, प्रतिमात्या तुम्ही परत आल्यापासून प्रिया तुमच्याशी अशाच वागत होती ना की तुमचा मानसिक संतुलन बिघडलाय, मानसिक तोल ढळलाय, असं दाखवण्याचा प्रयत्न करत होती ना ती, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रतिमा म्हणते, अगं मी परत आले तेव्हा काही आठवत तरी नव्हतं, असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण नंतर मला हळूहळू सगळं आठवायला लागलं. यांच्यामुळे, सुमनमुळे माझा आत्मविश्वास परत येत होता, असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण मी तन्वीशी बोलायला लागले ना की मला भीती वाटायची, असं म्हणते आता इथे प्रतिमा. तन्वी सतत मला अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायची की मी काहीतरी विसरते, असं म्हणते प्रतिमा. म्हणजे अगदी काल परवा घडलेल्या गोष्टी घडलेल्या सुद्धा मला आठवत नाहीयेत, असं ती मला भासवायचा प्रयत्न करत होती. नंतर मला कळालं की ते सगळं ती मुद्दाम करत होती, असं म्हणते प्रतिमा. माझी स्मृती परत आलीच नाहीये असं भासवायचं होतं तिला, आणि म्हणून तिने तुझ्या गोळ्या बदलल्या, असं म्हणतो अर्जुन. ट्रीटमेंट बदलली. प्रियाच्या डोक्यातनं नुसतं चिखलच भरलेलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. खरंच, असं म्हणते प्रतिमा. कुठली मुलगी स्वतःच्या आईशी असं वागते, असं म्हणते प्रतिमा. म्हणून मला सतत ही शंका येत असते की एवढा परकेपणा काय आमच्यात, असं म्हणते प्रतिमा. प्रतिमा त्या तुम्ही नका फार विचार करू, असं म्हणते सायली. ठीक आहे, असं म्हणते प्रतिमा. बरं चला मी आता निघते हा, असं म्हणते आता इथे प्रतिमा. आईना जाऊन सांगू नये, असं म्हणते प्रतिमा. नाही, मी नंतर कॉल करून सांगते ते ना, असं म्हणते ती. तर आता इथे सायली मिठी मारते प्रतिमाला. येते, असं म्हणते, आणि आता प्रतिमा निघून जाते बघा प्रेक्षक. हो सावकाश, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रतिमा निघून जाते. तर आता इथे अस्मिता आपल्या बाळासोबत खेळत असते गार्डन मध्ये. काय दिसतंय बाळाला, असं म्हणते आता इथे अस्मिता. काय दिसतंय? दिसतंय काय? छान छान छान, असं म्हणते अस्मिता. तेवढ्यातच आता इथे चैतन्य येतो. हे परमेश्वर, असं म्हणतो आता इथे चैतन्य. हे काय बघतोय मी, असं म्हणतो चैतन्य. म्हणजे उशिरापर्यंत रूम मध्ये एसी लावून झोपणारी अस्मिताई, दिवसभर मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करणारी अस्मिताई, बेडवरून खाली पण न उतरणारी अस्मिताई आज गार्डन मध्ये चक्क फिरा मारते. हे कसं घडले बरे, असं म्हणतो चैतन्य. 15 इंचच्या बाळाने घडवले का, असं म्हणतो आणि हसतो तो. ड्रामा पुरे हा चैतन्य, असं म्हणते आता इथे अस्मिता. आई झाल्यानंतर कोणतीही स्त्री इतकी बदलतेच रे, असं म्हणते आता इथे अस्मिता. सॉरी, तर मी तुझी अजिबात मस्करी करायला नको होतीस, म्हणतो चैतन्य. कारण मला माहिती आहे आई झाल्यानंतर ना बायका पूर्णपणे बदलून जातात, असं म्हणतो आता इथे चैतन्य. त्यांच्यातनं अशी एक वेगळीच ताकद येते, असं म्हणतात इथे चैतन्य. ते काहीही झालं की आपल्या बाळासाठी नेहमी चेहऱ्यावरती एक गोड हास्य ठेवायचं, असं म्हणतो चैतन्य. हो, असं म्हणते अस्मिता. आणि मी माझ्या बाळाकडे बघितलं तरच माझा चेहऱ्यावर हसू येतं, असं म्हणते अस्मिता. नाहीतर, असं म्हणते ती, डोक्यामध्ये सतत विचारांचा गुंता, असं म्हणते ती. ते सगळे विचार विचार सोडून दे ग अस्मिते, असं म्हणतो चैतन्य. तू ना फक्त हा मोमेंट एन्जॉय करायचा विचार कर, आणि त्यासाठी तू पण ह्या छोट्याशा बाळासारखी होऊन जा. आणि हे होण्यासाठी तुला काय वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही बरं, असं म्हणतो चैतन्य. चैतन्य, माझ्या हातात बाळ जरी असलं ना, दुसरा हात रिकामे फटका मारायला, असं म्हणते आता अस्मिता. सॉरी सॉरी, असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता तेवढ्यात सचिन येतं बघा प्रेक्षक बाहेर. तर आता इथे तो अस्मिता आणि चैतन्याला बोलताना बघतो. तर आता इथे चैतन्य म्हणतो, आता तुझ्याकडे बाळ आहे ना, तर तुला आयुष्यात दुसरं कोणीही नसलं तरी चालेल, असं म्हणतो तो. हा आनंद फक्त तुझा आहे, असं म्हणतो चैतन्य. आणि तो तुझ्याकडून कोणीही हिरवू शकणार नाही, कारण तो तुझ्याकडे आहे आणि तुझ्या हातात आहे, असं म्हणतात इथे चैतन्य. तर आता सचिन सगळं बघत असतो. या आनंदासाठी तुला दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, असं म्हणतात इथे चैतन्य. पटतंय मला, असं म्हणते अस्मिता. माझा आनंद मी माझ्या मुलातच शोधतीये, कारण नवरा नीट वागला तरच मला आनंदात राहता येईल. हे पुरे झालंय आता, असं म्हणते ती. करेक्ट, असं म्हणतो चैतन्य. अरे, असं म्हणतो आता इथे चैतन्य, आणि खेळत असतो तो बाळासोबत. तर आता इथे अस्मिता पण हसत असते. तेवढ्यातच चैतन्य आणि अस्मिताला बघून सचिन येतो. तर सचिन म्हणतो, अस्मी मी ऑफिसला जातोय. असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता सचिन निघून जातो तिथून. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. प्रतिमा त्यांना केवढा त्रास दिलाय प्रियाने, असं म्हणते आता इथे सायली. आम्ही तिच्या गुन्ह्यांची जेवढी लिस्ट बनवली त्याच्यामध्ये हा गुन्हा सुद्धा ऍड करूया, असं म्हणतो तो. ह्याआधी सुद्धा प्रियाने प्रतिमा त्याची औषधं बदलण्याचा खूप प्रयत्न केलाय, असं म्हणतो अर्जुन. पण तेव्हा असं वाटत होतं की ती तन्वी आहे, म्हणून आपण कोणतीही ऍक्शन घेतली नाही, असं म्हणतो इथे अर्जुन. पण आता तिला ह्याची शिक्षा मिळेल, असं म्हणतो इथे अर्जुन. आपल्याकडून आणि कोर्टाकडून सुद्धा, असं म्हणतो अर्जुन. प्रिया करत असलेल्या गुन्ह्यांची जर कोर्टात शिक्षा व्हायला लागली ना, तर कायद्याने दिलेल्या शिक्षा कमी पडतील, पण तिच्या गुन्ह्याची काय यादी संपणार नाही, असं म्हणते सायली. तर आता इथे कॉल येतो अर्जुनला. जयेश असं असतं त्याच्यावरती. काय जयेश, बोल, असं म्हणतो इथे अर्जुन. सगळं ठीक आहे नाही तिथे, असं म्हणतो. हो, पण ते शांता मावशींना त्या घराच्या नोटीसबद्दल ऐकल्याबद्दल त्यांना त्याच्या घरी जायचं, असं म्हणतो. पण तुम्ही सांगितलंय की त्यांनी बाहेर अजिबात पडायला नको, नाही तर मी काय करू आता, असं म्हणतो. तर आता इथे बघा प्रेक्षक ऑन करतो आता अर्जुन. तर स्पीकर ऑन असतो. तर आता इथे फोन दे म्हणतो अर्जुन. तर हो, असं म्हणतो जयेश. तर आता इथे बोलायला लागते शांता. बोला अर्जुन साहेब, असं म्हणते ती. काय झालं शांता मावजी, असं म्हणतो आता इथे अर्जुन. अहो साहेब, जयेशने मला ते सरकारी नोटीस दाखवली हो. अहो, माझं घर तोडून टाकणार
अहो मग माझं कसं होणार असं म्हणते आता इथे शांता. कधीतरी मला घरी जावंच लागणार ना असं म्हणते ती. माझं डोक्यावरचं छप्पर जाऊन कसं चालेल असं म्हणते ती. हे बघा तुम्ही पॅनिक होऊ नका शांत व्हा असं म्हणतो अर्जुन. सगळं ठीक होईल हां. अहो सगळं काय कधी ठीक होईल असं म्हणते ती. जेव्हा मी माझ्या घरातले पेपर्स त्यांना दाखवेल तेव्हा सगळं ठीक होईल ना असं म्हणते आता इथे ती. हे बघा मला घरात जाऊ दे. त्या घरातले पेपर्स घेऊ देत आणि त्याला दाखवून येऊ देत असं म्हणते ती. नाही 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 हे बघा तुमचं बाहेर जाणं खूप धोकाचं आहे तुमच्यासाठीच असं म्हणतो अर्जुन. अहो पण असं म्हणते शांता मी रात्रीची जाईन असं म्हणते ती. म्हणजे मला कोणीच बघणार नाही. मी पटकन जाईन घरात आणि घरातले पेपर घेईन आणि मी त्यांना दाखवेन असं म्हणते आता इथे शांता. आता ते मी घरातले पेपर्स दाखवले की ते माझं काही बिघडू शकणार ना असं म्हणते आता इथे शांता. हे बघा शांताताई तुमच्या घराचा प्रश्न नाहीये प्रश्न तुमच्या जीवाचा आहे असं म्हणतो तो. पण तुम्ही एकटे जाऊ नका. तुम्ही जयेशला तुमच्यासोबत घेऊन जा असं म्हणतो इथे अर्जुन. कसं आहे ना की प्रिया तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकते असं म्हणतो इथे अर्जुन. सो प्लीज दिवसा कुठेही जाऊ नका रात्री जा आणि रात्र झाल्यानंतरच बाहेर निघा असं म्हणतो अर्जुन. हा साहेब असं म्हणते आता इथे शांता. तर आता जयेश बरोबर बोलतो अर्जुन. हे बघा एक जयेश आज रात्री शांता मावशी त्यांच्या घरी जाणार आहे तू त्यांच्यासोबतच राहा असं म्हणतो इथे अर्जुन. त्यांना एक सेकंड सुद्धा एकटं सोडू नकोस असं म्हणतो अर्जुन आणि मला मेसेज करून अपडेट देत राहा. तुला काही संशयास्पद वाटलं की लगेच मला कॉल कर ओके असं म्हणतो इथे अर्जुन. हो असं म्हणतो जयेश. जयेश दादा काम झालं की लगेच घरी या हा. फार वेळ बाहेर थांबू नका असं म्हणतो आता इथे सायली. हो ते असं म्हणतो आता इथे जयेश. बाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. शांता मावशी परत घरी जाईपर्यंत आम्हाला काळजी वाटत राहील असं म्हणते आता इथे सायली. एक काम करतो मी जातो तिथे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते नाही नाही नको. आपल्या दोघांपैकी कोणी शांता मावशीच्या घराबाहेर दिसलं ना आणि प्रियाला मग कळलं तर असं म्हणते आता इथे सायली. नाही नाही त्यापेक्षा नकोच ते आपण वाट बघूया असं म्हणते आता इथे सायली. बरं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अश्विनला दाखवले तर आता इथे प्रिया पण येते. तर आता इथे प्रिया काहीतरी बघते फोनवरती. तर आता इथे अश्विन बघत असतो रिपोर्ट्स. तर आता इथे प्रिया खूप आनंदात असते. तर आता इथे ती अश्विनला बघते. तर आता इथे तो तिचा फोन तिच्या हातात सुद्धा टाकते आणि आता ती पाठीमागे येऊन अश्विनला घट्टे मिठी मारते. काय एवढं असं म्हणतात इथे अश्विन. आज नवऱ्यावर खूपच जास्त प्रेम येते असं म्हणतात इथे अश्विन. तू नाईट शिफ्टला जातोस ना त्यामुळे मला खूपच बोर व्हायला लागतं. तुझ्याशिवाय मला काय आवडतच नाही असं म्हणते प्रिया. त्यानंही असं म्हणतात इथे अश्विन. या सगळ्याचा विचार एका डॉक्टरशी लग्न केलंस ना तेव्हाच करायला पाहिजे होता असं म्हणतात इथे अश्विन. पण आता तुझ्याकडे काही पर्याय नाही असं म्हणतात तो. पण मी तक्रार करतच नाही असं म्हणतात इथे प्रिया. मी फक्त सांगते की मला कंटाळा येतो तुझ्याशिवाय असं म्हणते प्रिया. अश्विन मी काय म्हणत होते तू आज नाईट शिफ्टसाठी चाललायस ना तर आज रात्रीसाठी म्हणून सारीकडे जाऊ का असं म्हणते आता इथे प्रिया. अरे तिच्यामुळेच मला जॉब लागलाय ना. तर ती पार्टी मागत होती. तिला बरं नाही आहे ना तर तिला नाही बाहेर पडत आहेत. आता तिला जर थँक्यू म्हणायचं असेल तर मला तिच्याकडे काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जावं लागेल ना असं म्हणते प्रिया. ठीक आहे असं म्हणतो अश्विन. जा शेवटी तिच्यामुळेच तर तुला नोकरी मिळाली ना असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि सकाळी लवकर भेटूया. खरं तर आज आपण दोघंही सेलिब्रेट करायला हवं होतं पण नेमकं आज माझी नाईट शिफ्ट आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. ठीक आहे काय हरकत नाही असं म्हणते प्रिया. बरं ठीक आहे मी चालतो असं म्हणतो तो. अश्विन एक काम करूया का आपण एकत्रच होऊया का असं म्हणते प्रिया. तू हॉस्पिटलला जा मी पुढे जाते सारिकाकडे असं म्हणते ती. चालेल असं म्हणतो इथे अश्विन. निघूया. आणि अश्विन जमलं तर घरी कोणाला सांगू नकोस मी मैत्रिणीकडे जाते म्हणून असं म्हणते प्रिया. म्हणजे त्यांचे टोमणे लगेच चालू होतात माहिती आहे ना असं म्हणते प्रिया. ठीक आहे चालेल असं म्हणतात इथे अश्विन. आपण एकत्रच कुठेतरी चाललोय असं सांग असं म्हणते प्रिया. ठीक आहे सांगू असं म्हणतात इथे अश्विन. निघूया. पर्स घेते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे पर्स घेते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता इथे सगळं सामान घालते ती. चल असं म्हणते आता इथे प्रिया अश्विनला आणि आता ती घेऊन जाते. तर आता इथे वकीलला दाखवले तर आता इथे मैपाचे गुड्डे येतात त्याच्याकडे बघा प्रेक्षक हो वकिलाकडे. तर आता इथे सचिन सुद्धा आलेला असतो सगळे काळे कपडे घालून. महिपत शिखरे विरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचे चार्जेस आहेत. त्याने कुठला खून केलाय असे चार्जेस नाही आहेत आणि सिद्धही झाले नाही असं म्हणतो सचिन. त्यामुळे त्यांना बाहेर काढणं तुम्हाला सोपं जायला हवं असं म्हणतो इथे सचिन. पण शिखरेने खूप खून केले आहेत असं ऐकलंय असं म्हणतो वकील. तुम्ही काय ऐकलंय हे सांगायचे तुम्ही पैसे घेत नाही आहात असं म्हणतात इथे सचिन. आणि ही केस नाकारणं तुम्हाला परवडण्यासारखं नाही आहे ह्याची आठवण करून देऊ का असं म्हणतात इथे सचिन. नाही नाही असं म्हणतो वकील. मी शिखरेंची केस घेतली ऑलरेडी असं म्हणतात इथे वकील घाबरून. कोर्ट आता कोर्टाकडे शिखरेंविरुद्ध काय पुरावे आहेत ते फाइंड आउट करा असं म्हणतात इथे तो. आणि ते आपल्याला कसे बदलता येतील ते पहा आणि त्याप्रमाणे पुढची स्ट्रॅटेजी प्लॅन करा असं म्हणतो तो. हो तसंच करूया असं म्हणतात इथे वकील बघा प्रेक्षक हो. कोर्टात आपण सिद्ध करूया की महिपत शिखरेनी जे काय केलं ते नागराज किल्लेदारांच्या दबावाखाली केलंय म्हणून असं म्हणतो तो. कारण की नागराज किल्लेदारांनी त्यांना जीव मारण्याची धमकी दिली होती आणि महिपत शिखरेंनी नागराज किल्लेदारांविरुद्ध कोर्टात साक्ष पण दिली होती असं म्हणतो तो. त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो असं म्हणतो इथे वकील. गुड असं म्हणतो इथे सचिन. असंच डोकं चालवा असं म्हणतो इथे तो. बाकी काय प्लॅन आहे असं म्हणतो तो. हो हो सांगतो ना असं म्हणतो इथे वकील. तर आता इथे बघा प्रेक्षक हो वकील काय काय सांगतो सचिनला. मात्र आता इथे ऑडिओ बंद आहे त्यामुळे आता इथे सचिन सगळं ऐकतोय. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मामा आज अश्विनी जेवायला असं म्हणतो इथे अर्जुन. कल्पनाला बघा प्रेक्षक हो
तर आता इथे तो आणि तिची बायको बाहेर गेलेत कुठेतरी असं म्हणते आता इथे कल्पना. कारण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आता इथे अर्जुन, सायली आणि कल्पना. प्रिया अश्विन भाऊजींसोबत बाहेर गेली आहे का असं म्हणते आता इथे सायली. हो म्हणजे अश्विन म्हणाला म्हणा की ते दोघं बाहेर जात आहेत. मग मी काय त्यांना विचारलं नाही कुठे जात आहे कशाला जात आहे असं म्हणते कल्पना. बरं मग आम्ही दोघं सुद्धा बाहेर जाऊन येऊ का असं म्हणते आता इथे अर्जुन. आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली होती ना म्हणून असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन आईस्क्रीम ना ऑर्डर करता येतं असं म्हणते आता इथे कल्पना. त्याकरता तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही असं म्हणते आता इथे कल्पना. आणि तसंही तुम्ही दोघं बाहेर जाऊन आलायत. आता रात्री तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणते कल्पना. तर आम्ही गेलो मात्र सुखरूप परत आलो ना असं म्हणतो अर्जुन. आणि मम्मा अटॅक करण्यासाठी कोणी बसलंय का आमच्यासाठी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे कल्पनामध्ये अर्जुन माझी काळजी थोडी समजून घेणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना. आई असं म्हणते आता इथे सायली. आम्ही जास्त दूर नाही जाणार आहोत. हा कोपऱ्यावरचा आईस्क्रीमवाला आहे ना तिथे जाणार आहोत असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही जाऊन लगेच येऊ. तुम्ही जागे राहा असं म्हणते सायली. म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही तर असं म्हणते आता इथे कल्पना. आम्ही वारंवार बाहेर गेलो आणि सुखरूप परत आलो तर तुझी काळजी मिटेल ना आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणतो अर्जुन. अर्जुन तू असं कारण उगाच देत बसू नकोस असं म्हणते कल्पना. बरं जा पण लवकर आहे असं म्हणते आता इथे कल्पना. त्याशिवाय मला काय झोप नाही लागणार असं म्हणते कल्पना. मम्मा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता अर्जुन आणि सायली जाऊन दोघेही मिठी मारतात आता इथे कल्पनाला. बरं बरं मी वर जाऊन पडते असं म्हणते आता इथे कल्पना. पड असं म्हणतो इथे अर्जुन आणि आराम कर ओके झोप असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते आता कल्पना. लवकर या रे असं म्हणते कल्पना निघून जाते तिथून ती. तर आता इथे हो ग असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरं तुम्हाला कॉल वगैरे मेसेज आला होता का जयेश दादांचा आजच रात्री जाणार होते ना ते शांता मावशींच्या घरी असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणतो अर्जुन. सांगितलं तर होतं त्यांनी तर तेवढ्यात सतत त्याला कॉल येतो. तर आता इथे बघतो अर्जुन 100 वर्ष आयुष्य आहे त्याचाच मेसेज असं म्हणतो आता इथे अर्जुन. आम्ही शांता मावशीच्या घरी पोहोचलो आहोत. त्यांच्या घरात कागद शोधतायत असं म्हणतो आता अर्जुन. इथलं काम झालं की आम्ही लगेच निघू असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग तुम्हाला मेसेज किंवा फोन करतो असं म्हणतो अर्जुन. बरं झालं शांता मावशींना कागदपत्र शोधण्यासाठी घरी जाता आलं असं म्हणते आता इथे सायली. एखाद्याचा घर जेव्हा तुटणार असतं ना तेव्हा तिची काय अवस्था होऊ शकते मी समजू शकते असं म्हणते आता इथे सायली. आमचा आश्रम जेव्हा पाडला जाणार होता तेव्हा माझी काय अवस्था झाली होती आठवतंय ना तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणतो अर्जुन. सकाळपासून शांता मावशीशी पण तशीच घालमेल चालू होती असं म्हणतो आता इथे सायली. त्यांना पण उद्यापासून सगळं सॉर्ट आउट करायला येईल असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि म्हणतो की अनेकदा मेसेज करतो. आम्ही जागेच आहोत. तू आम्हाला अपडेट करत राहा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता ओके असं म्हणतो अर्जुन. आला रिप्लाय. झालं असं म्हणतो आता इथे अर्जुन. जाऊया आपण आता आईस्क्रीम खायला असं म्हणतो अर्जुन. आईस्क्रीम खायला जायचं म्हटल्यावर मला अजिबात धीर होत नाही. चला निघूया असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सचिनला आणि अस्मिताला दाखवले. तर आता इथे पेस्ट्री घेऊन आलेला असतो सचिन. तर आता इथे सचिन म्हणतो केक मोठा असू दे किंवा बारीक छोट्या पेस्ट्रीने पण आम्ही सेलिब्रेट करू शकतो असं म्हणतो आता इथे सचिन. कसलं सेलिब्रेशन असं म्हणते आता इथे अस्मिता. असं काय करतेस आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता ना असं म्हणतो आता इथे सचिन. मग मी माझ्या बाळाबरोबर आणि माझ्या बायकोबरोबर सेलिब्रेट नको करायला असं म्हणतो आता इथे सचिन. तर दे इथे असं म्हणतो आता इथे सचिन. आणि तो त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक. हो कळलं का असं म्हणतो आता इथे सचिन. माझा जेव्हा पहिला पगार होईल ना तेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेणार असं म्हणतो तो माझ्या पैशाने. असं म्हणतो तो इथे सचिन. आता तुला हवा असलेल्या सगळ्या लक्झरीज मी तुला देऊ शकेन असं म्हणतो तो. तुझ्या घरच्यांनी जरी तुला पैसे नाही दिले ना तरी आता आपल्याला काही फरक पडत नाही असं म्हणतो आता इथे सचिन. कोणत्या कंपनीमध्ये जॉब लागलाय तुला असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सचिन आता आन्सरच देत नाही. काय रे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता सचिन काही उत्तरच देत नाही बघा प्रेक्षक. हो तर आता इथे ते असं म्हणत असतो तो. IT कंपनी अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. दुसरं काही येतं का मला काही काम असं म्हणतो तो. पण कंपनीचं काहीतरी नाव असेल ना असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिन काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. स्टार्टअप आहे असं म्हणतो तो. त्यामुळे अजून नाव ठरत नाही असं म्हणतो तो. नाव अजून ठरलं नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि एम्प्लॉई हायर करायला पण सुरुवात केली त्यांनी असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिन म्हणतो अगं स्टार्टअपचं असंच असतं अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. आधी ते टीम गोळा करतात आणि मग कंपनी रजिस्टर होते त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी फॉर्मॅलिटीज असं म्हणतो तो. तुझी जॉब प्रोफाईल काय आहे रे असं म्हणते आता इथे अस्मिता. तुझं काय चाललंय मग आजपासून असं म्हणतो सचिन. तू इन्व्हेस्टिगेट केल्या का सारखं का प्रश्न विचारतेस असं म्हणतो तो. मी इन्व्हेस्टिगेट नाही करत आहे असं म्हणते अस्मिता. नवऱ्याला जॉब लागल्यावर कोणतीही बायको जे प्रश्न विचारेल ना तेच विचारते मी तुला असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिन म्हणतो माझं कॅनडामध्ये जे प्रोफाईल होतं ना ह्या कंपनीमध्ये पण तीच प्रोफाईल आहे असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे सचिन खूप चिडलेला असतो. तुझे डोळे सांगतायत की तू खूप खोटं बोलतोयस असं म्हणते अस्मिता मनातल्या मनात. साधं उत्तर देतानाही गडबडतोयस तू असं म्हणते आता अस्मिता. पण मला तुझ्या या खोटं बोलण्याचं काय वाटतच नाही कारण आता मला तुझ्याबद्दलही काय वाटत नाही असं म्हणते अस्मिता मनातल्या मनात. आपण पेस्ट्री कट करूया का असं म्हणतो आता इथे सचिन. हा असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे बघा प्रेक्षक. हो हे घे म्हणून बाळाला देतो तिच्याकडे. तर आता इथे बाळाला घेते ती. तर आता इथे पेस्ट्री कापणार असतात सचिन आणि अस्मिता. तर आता इथे बघा प्रेक्षक हो कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून केक हडवतो तो अस्मिताला आता इथे सचिन. आता तुझा बाबा परत श्रीमंत माणूस होणार आहे असं म्हणतो आता इथे सचिन. आता त्याला छान छान नोकरी लागली असं म्हणतो सचिन. तर आता इथे तो बघत असतो अस्मिताकडे. अस्मिता मात्र तिच्याकडे बघतच नाही. तर आता ती फोन बघते बघा प्रेक्षक. हो
तर आता ती फोनवरती काय बघत असते. अस्मिताला नक्की काय झालंय, मला नोकरी मिळाली असं सांगून सुद्धा ती खुश का नाही आहे असं म्हणत होता इथे सचिन. इतकी तुटत का वागते, हिच्या माझ्याबद्दल प्रेम वाटत राहिलंच पाहिजे तसं म्हणत होता इथे सचिन, तरच हिच्याकडून मला पैसे मिळणं सुरू राहील ना असं म्हणत होता इथे सचिन. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे बघा प्रेक्षक आईस्क्रीम खाण्यासाठी अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो एक स्ट्रॉबेरी आणि एक ब्लॅक करंट आणि आरामात घेऊया. हा अजिबात घाई नाही आम्हाला, आरामात घेऊन या असं म्हणतो अर्जुन. तर इथे अर्जुन आणि सायली आपला टाइम घालवत असतात. घाई नाही असं का म्हणाले त्यांना असं म्हणत होता इथे सायली. मग घाई नाहीच असं म्हणतो अर्जुन, मला आईस्क्रीम पटकन आणायला नकोच आहे. एकतर आम्ही किती दिवसांनी बाहेर आलोय आणि मग मम्माची परमिशन घेऊन आलोय, त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजेत नाही असं म्हणतो अर्जुन. खरं आहे, उन्हाळ्याच्या दिवसात रात्रभर असं बाहेर पडणं किती छान वाटतं ना असं म्हणते सायली. असं आपण एकत्र बाहेर पडलो ना ते छान वाटते मला असं म्हणतो इथे अर्जुन. आईस्क्रीम महत्वाचं नाहीये, कंपनी महत्वाची आहे असं म्हणतो इथे अर्जुन. आणि माझ्यासाठी माझ्या बायकोची कंपनी वर्ल्ड्स बेस्ट कंपनी आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. आणि आता इथे सायली हसते. तर सायली म्हणते जयेश दादांचा एकदा घरी सुखरूप पोचल्याचा फोन आला असता तर आपण निवांतपणे आईस्क्रीम खायला निवांत झालो असतो असं म्हणते सायली. तर मग मी आता फोन लावतो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे फोन लावतो तो जयेशला. तर आता इथे फोन लागतो. हा जयेश असं म्हणतो अर्जुन. काय झालं, खोकतोयस का? खूप दिवस खोली बंद होती ना म्हणून. काम झालंय का असं म्हणतो अर्जुन. पेपर्स मिळाले 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 असं म्हणतो तो. बरं बरं असं म्हणतो अर्जुन. आता निघा बघ आणि सुखरूप पोचा असं म्हणतो अर्जुन. काळजी घ्या जयेश काका असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे फोन ठेवतो आता इथे अर्जुन. चला असं म्हणते आता इथे सायली. शांता मावशींच्या घराचं काम तर झालं, आता त्यांच्यावरचं ताण केलं असं म्हणते आता इथे सायली. आणि ते आता पोचतीलच असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि ब्लॅक करंट फ्लेवर आलेला असतो बघा प्रेक्षक आईस्क्रीमचा. थँक्यू सो मच असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे दोघेही आईस्क्रीम खात असतात. बायको असं म्हणतात इथे अर्जुन. स्ट्रॉबेरी फ्लेवर इंटरेस्टिंग जरा दिसतोय असं म्हणतात इथे अर्जुन. टेस्ट करून बघू काय जरा असं म्हणतात इथे अर्जुन. अजिबात नाही हा, माझ्या आईस्क्रीमचं का खायचं आहे हो तुम्हाला, तुमच्याकडे आहे ते खाणं असं म्हणतात इथे सायली. थोडंसं टेस्टच करतोय ना असं म्हणतो अर्जुन. अजिबात देणार नाही असं म्हणतात इथे सायली. मला माझा आईस्क्रीम पूर्णपणे खायचा आहे म्हणजे खायचं आहे असं म्हणतात इथे सायली. थोडं टेस्ट करायला दे ना मला, नवीन ऑर्डर करून देईन मी तुला असं म्हणत होता अर्जुन. मी कशाचाही वाटा देऊ शकते मात्र आईस्क्रीमला अजिबात नाही असं म्हणते सायली. थोडंसं पण नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. थोडंसं नाही असं म्हणते आता इथे सायली. नकोच आहे मला असं म्हणत होता इथे अर्जुन. मला तर असं वाटतं ना आपल्याला शेवटचं भेटून 10-15 वर्ष झाली असं म्हणत होता इथे आधिराज प्रियाला. तर आता इथे बघा प्रेक्षक आधिराज आणि प्रिया एकत्र कारमध्ये बसलेले असतात. तर आता इथे प्रिया म्हणते काही काय आपल्याला भेटून काही तासच तर झाले तसं म्हणते प्रिया. 35 असं म्हणत होता इथे आधिराज. 35 तास 12 मिनिटं आणि 37 सेकंद असं म्हणतो तो. आणि हा पूर्ण वेळ मी फक्त तुझाच विचार करतोय असं म्हणत होता इथे आधिराज. मी डोळे बंद केलं तरी मला तूच दिसतेस आणि डोळे उघडले तरी तूच दिसतेस, मला सगळे तूच दिसतेस असं म्हणत होता इथे तो. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद होत असतो. पण माझं तुझ्याकडे लक्ष आहे, तुझं माझ्याकडे नाही, काय टेन्शन आहे का असं म्हणतो तो. मी टेन्शनमध्ये नाहीच आहे, मला तर खरं तर भीती वाटते असं म्हणते प्रिया. म्हणजे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती म्हणते तर इथे कोणीतरी आलं आणि आपल्याला असं काहीतरी बघितलं तर माझ्या आईबाबांकडे जाऊन माझ्याबद्दल काही वाईट साईट बोललं तर त्यांना नाही सहन होणार आहे ते असं म्हणते प्रिया. काळजी करू नकोस असं म्हणतो इथे आधिराज. तू माझ्याबरोबर आहेस, माझ्याकडे कोणी बघणार नाही तुला असं म्हणतो तो. तुला माहितीये इथे का बोलवलंय मी असं म्हणतो इथे आधिराज. तुला मी इथे बोलवलंय कारण मला तुला हे गिफ्ट द्यायचं असं म्हणतो इथे आधिराज. आणि तो गिफ्ट आणलेला असतो आता इथे प्रियाला. तर आता इथे गिफ्ट रॅप करून आणलेला असतो हे खास तुझ्यासाठी असं म्हणतो आधिराज. तर आता गिफ्ट घेते प्रिया. थँक्यू पण असं म्हणते प्रिया. काय ह्यात उघडून बघ असं म्हणतो इथे आधिराज. तर आता इथे प्रिया उघडून बघते बघा प्रेक्षक होतो गिफ्ट. तर आता इथे गिफ्ट बघते ती. तर साडी असते त्याच्यामध्ये. तर आता तो हँड क्रॉस करून बसलेला असतो. छान आहे, महाग दिसेल ना खूप असं म्हणते प्रिया. नाही असं म्हणतो आधिराज. नाही आधिराज, अरे तुझ्याकडून मी हे कसं काय घेऊ शकते गिफ्ट वगैरे असं म्हणते आता इथे प्रिया. आपण अनोळखी आहोत ना असं म्हणते ती. अनोळखी असं म्हणतो आता इथे आधिराज. मला नाही वाटत असं म्हणतो आता इथे तो. मला असं वाटतं की आपला मागच्या जन्माचा नातं आहे असं म्हणतो आता इथे तो. आणि आपला जो बॉन्ड आहे ना तो बॉन्ड खरंच खूप भारी आहे आणि कोणी नाही बोलू शकत असं म्हणतो तो. बरं तुझ्याशी बोलताना मला स्वतः कधी असं वाटत नाही की आपण नुकतेच भेटलो असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणून मी सगळे माझे दुःख तुला सांगितले तसं म्हणते आता प्रिया. तर अधिराज आता हातामध्ये हात घेतो प्रियाचा आणि आता इथे तो त्याला गोळवाटतो आणि प्रिया मला असं म्हणतो तो, मला असं म्हणतो तो. तर तिच्या हाताला काहीतरी लागलेलं असतं, रक्त असतं बघा प्रेक्षक हो. तुझ्या हाताला रक्त कसं काय असं म्हणतो आता इथे अधिराज. भारजी चिरताना कापलं होतं असं म्हणते आता इथे प्रिया. चुकलं होतं पण खरंच कसं काय आलं परत असं म्हणते आता इथे प्रिया. तर बघा प्रेक्षक शांताचं मर्डर करून आलेले असते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक अधिराजला भेटायला. तर आता इथे अधिराज तिच्या हाताला किस करतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हा खूप मोठा पुरावा ठरणार आहे जेव्हा सुनावणी होईल ना की अर्जुनला मर्डरमध्ये अडकवलेली असते प्रियाने. तर आता इथे कोर्टमध्ये नक्कीच हा व्हिडिओ पुढे घालणार अधिराज आणि मग सगळ्यांना कळणार की रक्त लागलेलं असतं प्रियाच्या हाताला आणि त्याच दिवशी मर्डर झालेलं असतं शांताचा म्हणून. तर बघा प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पुढचे एपिसोड्स. तर आता इथे खूपच जास्त इंटरेस्ट व्हायला लागलाय मला या सिरियलमध्ये. कारण आता इथे अर्जुन जेलमध्ये गेल्यानंतर त्याची केस लढली जाणार आणि त्याच्यामध्ये हा पुरावा अधिराज देणार. खूपच छान बघा प्रेक्षक हो.
काय म्हणा, स्ट्रॉबेरी फ्लेवर जरा जास्तच छान लागतो असं म्हणते आता इथे सायली. आणि ब्लॅक करंटपेक्षा तर नक्कीच छान असतो असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन चिडलेला असतो खूप. तर आता इथे सायली बघत असते तिच्याकडे. इतकं गरम व्हाल ना तर समोरचा आईस्क्रीम तर वितळेलच, शिवाय माझ्याकडचा पण मिळणार नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली हसते बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते असा चिडका बिब्बा होऊन घेण्यापेक्षा माझ्यातला थोडासा आईस्क्रीम खा असं म्हणते आता इथे सायली. आणि त्याला थोडा आईस्क्रीम देते आता ती. नक्की असं म्हणतात इथे अर्जुन. हो नक्की असं म्हणते सायली. कसं आहे ना, तुम्हाला मी माझ्यातला आईस्क्रीम दिला ना तर त्याचा गोडवा वाढेल ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन असतो. सो स्वीट ऑफ यू बायको असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सायली तिच्या नाकाला लावते तो आईस्क्रीम. कसं आहे ना, मला आता गोडवा नको होता. तर आता खूप हसते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन तिच्याकडे बघतो आणि तो सुद्धा खूप हसतो. असं काय बघताय असं म्हणते सायली. मी ना आता अगदी तुम्हाला बघितल्यावर तुम्ही जोकर सारखं दिसताय, स्ट्रॉबेरी सारखं असं म्हणते ती. तू असं करणार असेल ना बायको तर मी आयुष्यभर स्ट्रॉबेरी जोकर व्हायला तयार आहे असं म्हणते तो. तर आता इथे दोघेही खूप हसतात आणि आता इथे सायली पुसते तिच्या नाकावरचा तो आईस्क्रीम बघा प्रेक्षक आणि अर्जुन खूप आनंदात असतो. स्ट्रॉबेरी असं म्हणतात इथे अर्जुन. आणि आता तुम्ही एवढं म्हणणारच असाल तर माझ्यातला आईस्क्रीम मी तुम्हाला द्यायलाच हवा ना असं म्हणते सायली. नक्की ना असं म्हणतात इथे अर्जुन. खरंच अगदी नक्की असं म्हणते सायली. तर आता ती आईस्क्रीम खाडते बघा प्रेक्षक अर्जुनला. असं म्हणतात इथे अर्जुन. खूप मस्त आहे असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे तू हे टेस्ट करून बघ असं म्हणून ब्लास्ट करंट आता देतो तो आता इथे सायलीला. हे तर खूप छान आहे हो असं म्हणते सायली. हे घ्या असं म्हणून आता दोघे एक्सचेंज करून खातात. आपल्याला किती दिवसांनी असं एकत्र बाहेर येता आलं ना असं म्हणते सायली. हसता आलं, छान वेळ घालवता आला. प्रियासाठीचे जे पुरावे गोळा करताना हस्बंड वाईफ टाइम आपला स्पेंड करता येणारच नाही असं म्हणतात इथे अर्जुन. असं म्हणते आता इथे सायली. पण आपण जे काय करतोय ना त्याचे खूप छान परिणाम आपल्याला लवकरच दिसणार आहेत असं म्हणतात इथे सायली. आणि प्रिया नावाची जी वाळवी आपल्या घराला लागली आहे ना ती आपल्या घराला पोखरू नाही शकणार. आणि जी त्या दिवशी आपल्या घरातून निघून जाईल ना त्या दिवशी आपल्या घरात फक्त आनंद असेल असं म्हणतात इथे अर्जुन. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फक्त हसू असेल असं म्हणतो तो. अगदी अश्विनच्या सुद्धा असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते प्रियासारखी नकारात्मक ऊर्जा कुणाच्याच घरात यायला नको असं म्हणते सायली. आणि आता ती आपल्याही घरात नसेल असं म्हणते आता इथे सायली. येस असं म्हणतात इथे अर्जुन. आईस्क्रीम असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे दोघे आईस्क्रीम खातात बघा प्रेक्षक आणि खूप एन्जॉय करत असतात. माझ्या हातात असताना तुला ही कामं करूच दिली नसती ना, निसर्गी ठेवली असती तुला. तुझ्या हाताखाली 10-12 माणसं असतील ज्यांना तू फक्त ऑर्डरही सोडल्या असतात असं म्हणतो आधिराज प्रियाला. मला तर फक्त ऑर्डर देताच येत नाही. जरा काय झालं की सामान घेऊन ये, भाजी काप, नाहीतर कडुलिंबाचा पाला आण, बस बस असं म्हणतो आधिराज. तुला इतकी सगळी कामं करावी लागतात असं म्हणतो तो. हो रे, आईच्या आजारपणामुळे तिला फार काही जमत नाही येणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया म्हणून. मग असं म्हणते प्रिया. बरं मी काय म्हणते आधिराज, मला आता निघायला हवं, खूप उशीर झालाय ना असं म्हणते प्रिया. आणखीन 5-10 मिनिटं थांब ना, मग मला तुला अजून बघायचं असं म्हणतो तो. प्लीज मला जाऊ दे अरे असं म्हणते प्रिया. बरं मी तुला घरी सोडतो मग असं म्हणतो आधिराज. नाही नाही कशाला उगाच असं म्हणते प्रिया. मी जाईन ना माझी माझी असं म्हणते ती. रात्रीची वेळ आहे, तुला एकटीला कसं काय जाऊ देऊ असं म्हणतो तो आधिराज. ऍक्च्युली माझे बाबा त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचे, त्यांची गाडी आज मी घेऊन आले असं म्हणते आता इथे प्रिया. आज उशीर होणार होता ना मला, आणि त्यांचा जो नवीन ड्रायव्हर आहे तो आपल्या चाळीतच राहतो. सो असं म्हणते प्रिया मी तिच्याकडून थोड्या वेळासाठी चावी घेऊन आले असं म्हणते ती. आयत्या वेळेला एवढं खोटं बोलायला तुला सुचतं कुठं की तुझी गाडी आहे. तन्वी सुभेदार हे मला चांगलीच माहिती आहे असं म्हणतो आता इथे आधिराज. बरं असं म्हणते आता इथे प्रिया. निघू असं म्हणते ती. काही इलाज असं म्हणतो आता इथे आधिराज. नीट जा असं म्हणतो आता इथे आधिराज. आणि हा घरी पोहोचल्यावर मला मेसेज कर असं म्हणतो आता इथे आधिराज. करेन बाय असं म्हणते आता इथे प्रिया. बाय असं म्हणतो आता इथे आधिराज. तर आता इथे प्रिया बाहेर जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया तिथून निघून जाते. बाय बाय असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे आधिराज बसलेला असतो आपल्या गाडीत आणि प्रिया मात्र निघून जाते. तर आता इथे बघा प्रेक्षक त्याने रेकॉर्ड केलेला असतो सगळा प्रसंग. तर आता समोर रेकॉर्डिंग होत असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे आधिराज तो कॅमेरा आपल्या हातात घेतो. अर्जुन आणि सायली वहिनी हे $1,000,000 फुटेज बघून खूप खुश होणार आहेत असं म्हणतो आता इथे आधिराज. तर आता इथे सायलीने अर्जुन घरी आलेले असतात. तर आता इथे अर्जुन बसतो सोफ्यावरती. अहो चला ना झोपायला जायचंय ना असं म्हणते आता इथे सायली. ये बस ये असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली जाऊन बसते आता इथे अर्जुनच्या बाजूला. सावकाश ये असं म्हणून बसवतो आता इथे तो तिला त्याच्या बाजूला. आज ना मला अजिबात झोप येत नाही आहे का बायको, असं वाटतंय की रात्रभर मस्त आपण बसून जागरण करावं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते याचा अर्थ कळतोय मला असं म्हणते आता इथे सायली. काय कळतोय तुला अर्थ असं म्हणतो आता इथे अर्जुन. याचा अर्थ हाच आहे की तुम्ही आज उशिरा झोपणार, मग सकाळी उशिरा उठणार असं म्हणते सायली. आणि ऑफिसला पण उशिरा जाणार असं म्हणते आता इथे सायली. नाही 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 असं म्हणतो अर्जुन. मला फक्त एकच अनऑफिशियल केसवरती काम करत नाहीये. माझ्या ऑफिसमध्ये भरपूर केसेस आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मला. उद्याच बऱ्याच मीटिंग्स आहेत. उद्या जर ऑफिसला नाही जाऊन दिलं ना तर खूप हालत खराब होईल माझी असं म्हणतो अर्जुन. मग चांगलं होईल ना, मग तुम्ही घरातून काम कराल आणि मग मी तुमचा हात धरून शेजारी बसून राहील ना असं म्हणते आता इथे सायली. ओ क्या बात है बायको असं म्हणतात इथे अर्जुन. काय चाललंय असं म्हणते सायली. चला झोपायला असं म्हणते आता इथे सायली. पहाटेपणे
जागरण करू म्हणे असं म्हणते सायली. काय यांचं पण ना वेगळंच आहे असं म्हणते आता ते सायली. तर आता इथे अर्जुन बायको बायको असं म्हणतो. तर आता इथे ऐक ना बायको असं म्हणतो तो. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया आता येते रात्रीचं बघा प्रेक्षक घरी. तर आता इथे प्रिया लपत लपत येते. तर आता ती सगळ्यांपासून लपत असते आणि तिच्या हातामध्ये पेपर सुद्धा असते. नशीब कोणी जागे नाही असं म्हणते आता इथे प्रिया. कल्पी असली असती तर 1000 प्रश्न विचारले असते असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे सगळे नाश्ता करत असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली त्यांना सगळ्यांना नाश्ता वाढते. चला मी निघतो असं म्हणतो अर्जुन आणि स्पेशल थँक्स टू यू ऑफिसला जायची परमिशन दिली थँक्यू सो मच असं म्हणतो अर्जुन. पण माझी अट माहिती आहे ना मला सतत मेसेज किंवा फोन करता यायचं असं म्हणते कल्पना आणि घरी लवकर ये असं म्हणते आता इथे कल्पना. ओके असं म्हणतो आता इथे अर्जुन. ॲज यू सेम मॅम असं म्हणतो आता इथे अर्जुन. जातो मी असं म्हणतो आणि निघून जातो तो. जातो नाही म्हणायचं येतो म्हणायचं असं म्हणते आता इथे कल्पना. तिला किती वेळा सांगायचं का असं म्हणतो आता इथे कल्पना. बघा निघायची एवढी घाई असते ना डबा विसरून गेले असं म्हणते आता इथे ती. आणि रात्रीचं जागरण करायचं आणि सकाळी उशिरा उठायचं आणि परत असं गोंधळ घालून ठेवतात असं म्हणते सायली. चालायचं ग असं म्हणतो इथे प्रताप. सगळे नवरे असेच वागतात असं म्हणतो तो. हो असं म्हणते कल्पना. त्याच्याशिवाय बायको नवऱ्याच्या पाठीमागे पळणार कशी असं म्हणते सायली. डबा घेऊन आले हा असं म्हणते आता इथे ती. अगं सावकाश असं म्हणते कल्पना. अर्जुनचं काय खरं नाही असं म्हणतो प्रताप. चांगली खरडपट्टी निघणार असं म्हणतो प्रताप आणि सगळे हसतात. तर आता इथे बघा प्रेक्षक अहो थांबा असं म्हणते आता इथे सायली डबा घेऊन आली ती अर्जुनसाठी. काय झालं असं म्हणतो अर्जुन. अहो थांबा असं म्हणते आता इथे सायली. तर डबा देते ती. डबा कसा विचारता तुम्ही नेहमी असं म्हणते सायली. सॉरी चुकलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवायला लागतं तुमच्यावरती. कसं आहे मी डबा नाही विसरलो तर माझी बायको माझ्यावरती चिडणार कशी असं म्हणतो इथे अर्जुन. आणि चिडल्यावरती सुंदर ती कशी दिसणार असं म्हणतो इथे अर्जुन. बरं बरं असं म्हणतो अर्जुन. नाही विसरणार ओके लक्षात ठेव असं म्हणतो तो. ते म्हणतात नेहमी आणि विसरतात ना आणि परत विसरला ना तर तुमचा कान पकडून उठाबशच काढायला लागेल मी असं म्हणते आता इथे नाही 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 असं म्हणतो अर्जुन. मी जवळ असं म्हणतो तो. हाय असं म्हणतो अर्जुन बाय. तर आता तो फ्लाइंग किस येतो. तर आता इथे परत तो वळतो. तुम्हाला बाय नाही करणार असं म्हणतो अर्जुन. हे काय केलं ना बाळ असं म्हणतात आता इथे सायली. मी कसं तुला फ्लाइंग किस देऊन बाय केलं असं म्हणतो अर्जुन. तसं असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली घाबरते. हे बघा आपण बाहेर आहोत मला फ्लाइंग किस वगैरे देता नाही येणार तुम्हाला असं म्हणते ती. बाहेर आहोत म्हणून फक्त फ्लाइंग किस मागतो असं म्हणतो इथे अर्जुन. त्याशिवाय मी इथून जाणार नाही असं म्हणतो तो. नाही जमणार मला असं म्हणते आता इथे सायली. असं म्हणतात की नवऱ्याने फ्लाइंग किस देऊन बाय केलं आणि बायकोने तसंच बाय नाही केलं ना तर नवरा खूप दूर दूर निघून जातो असं म्हणतो आता इथे अर्जुन. खूप दूर असं म्हणतो. काहीतरी अभद्र बोलू नका तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही हवं ते करून घेणारच ना असं म्हणते आता सायली. हे घ्या असं म्हणून ती फ्लाइंग किस येते आता इथे अर्जुनला. आई असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि तो फ्लाइंग किस घेतो आणि म्हणतो आता बरं वाटतंय. तर आता अर्जुन येतो असं म्हणून निघून जातो प्रेक्षक हो आणि तो निघून जातो तिथून. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तरी कॅपमध्ये काय ते. तर आता इथे पोलीस पकडतात अर्जुनला. डिक्की उघडा असं म्हणतात ते. तर त्याच्यामध्ये आता शांताची बॉडी असते बघा प्रेक्षक. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार युआर अंडर अरेस्ट असं म्हणतात आता इथे इन्स्पेक्टर. अगं अर्जुनला अटक केली आहे पोलिसांनी कुणाच्या आरोपाखाली असं म्हणतो आता इथे प्रताप आणि कल्पनाला सांगतो. कल्पना कल्पना तुम्ही सगळ्यांनी बातम्या बघितल्या का असं म्हणते प्रतिमा. हे ह्याने बघितले आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सायली खूप टेन्शनमध्ये शॉक ठेवून खाली येते. सायली बोलणं सायली असं म्हणते कल्पना. अर्जुनला खरंच अटक झाली का असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली काय बोलतच नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.